बुलढाणा येथील महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या मॅक्स महाराष्ट्र वेब चॅनेलचे यूट्यूब वेबसाईट अज्ञात इसमाने हॅक करून त्यावर पॉर्न व्हिडिओ अपलोड केले आहे। त्यामुळे राज्यभरातील पुरोगामी विचारसरणीच्या नागरिकांना धक्का बसला आहे। लोकशाहीवरही गदा आल्याचं बोललं जात आहे। या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने खामगाव तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी टीव्ही जर्नलिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे यांनी केली आहे। भारत हा लोकशाही आणि राज्यघटना मानणारा देश आहे। राज्यघटनेनं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे। ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य मीडियाला सुद्धा आहे। मात्र व्यवस्थेविरोधात वंचितांचा आवाज उठवण्याचा आणि त्यांच्या प्रश्न मांडण्याचा जो निर्भीडपणे प्रयत्न मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून आजपर्यंत सुरू आहे, त्याची कुठेतरी मुस्कटदाबी करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राचं वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल हॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे। या प्रकाराचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भात आम्ही बुलढाणा जिल्हा टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं इथं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे। निवेदन देतेवेळी टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे यांच्या नेतृत्वात असोसिएशनच्या सदस्यांनी खामगावचे तहसीलदार डॉक्टर रसाळ यांना निवेदन दिलं। मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनी यूट्यूब चॅनल हॅक करून ते डिलीट करण्यात आला आहे। शिवाय डिलीट करण्याच्या आधी त्यावर काही अश्लील व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आले आहेत। महाराष्ट्र हे वेब पोर्टल प्रगतीपथावर काम करत होतं। मॅच महाराष्ट्र या वेब पोर्टलने सरकारच्या कारभारावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यामुळे हे कृत्य कोणाकडून करण्यात आलं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही असाही आरोप होतो आहे। या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। आणि ज्या व्यक्तीनं हे यूट्यूब चॅनल हॅक केलं असेल त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही या निमित्तानं करत आहोत। पत्रकार संघटनांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे आणि पत्रकारांच्या ज्या संस्था आहेत, चॅनल्स आहेत, यांनासुद्धा संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी आम्ही सातत्यानं करत असतो। मात्र त्याबाबत शासन उदासीन आहे। त्यामुळे असे प्रकार घडत आहेत। यूट्यूब चॅनल जे आता मॅक्स महाराष्ट्रचं हॅक करण्यात आलं हा सुद्धा एक तसाच प्रकार आहे। त्यामुळे या प्रकाराची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी अशी मागणीसुद्धा आम्ही या निमित्तानं करतो। निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे यांच्यासह जिल्हा प्रवक्ता श्रीधर ढगे, फहीम देशमुख, कुणाल देशपांडे, राहुल खंडारे, निखिल शहा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्याही केल्या। विदर्भ न्यूजसाठी बुलढाण्याहून मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत।